आमदार अपात्रतेआधीच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदेना कसं दिलं? संख्याबळावर राजकीय पक्ष ठरवणं चुकीचं. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद. शिवसेना पक्षाबाबत मी दिलेला निर्णय शाश्वत, त्यात कोणताही बदल होईल असं वाटत नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय दिलाय. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. फडणवीसांनी दिल्लीत जावं म्हणून लोक देव पाण्यात ठेवून बसलेत. मोदींना उत्तम कॅबिनेट बनवण्यासाठी फडणवीसांची गरज. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची प्रतिक्रिया. देवेंद्रजी नागपूरचे आणि महाराष्ट्राचे सेवक, त्यांना महाराष्ट्रातच काम करू द्या, त्यांना दिल्लीत का पाठवताय? फडणवीसांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या चर्चांवर अमृता फडणवीसांची भूमिका. सार्वजनिक हितासाठी मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार. मुख्यमंत्री मंत्र्यांच्या अधिकारांबाबत नवी स्पष्टता. मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात मोठी वाढ. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर रोहित पवारांचा पलटवार. राजकीय अनुभवाच्या अभावामुळे फाईल्स पास न झाल्याचा फटका निवडणुकीत बसला, आमदार रोहित पवारांचा दावा. सरकारनं हिंजवडीतल्या समस्यांकडे लक्ष द्यावं. उद्योगधंदे गेले तर नोकऱ्यांवर परिणाम होईल. हिंजवडी मेट्रो तयार आहे, टेस्टिंग सुरू, उद्घाटन मात्र अद्याप नाही. हिंजवडी रस्त्यांच्या पाहणी दरम्यान आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. नुसतं गांधी नाव असून उपयोग नाही, रक्तात देशभक्ती असावी लागते. चित्रा वाघ यांचा सोनिया गांधींवर निशाणा. तर भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी चित्रा वाघ भाजपमध्ये, वडेट्टीवारांचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जरांगेंचं मुंबईत आंदोलन होण्याची शक्यता. आझाद मैदानासाठी मागितली परवानगी. जरांगेंची तब्येत बिघडल्यामुळे 20 ते 25 ऑगस्टला होणारा मराठवाडा दौराही रद्द. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला जामीन. मुंबई हायकोर्टाकडून आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर. जन्मठेपेच्या शिक्षेलाही न्यायालयाकडून स्थगिती. उद्यापासून मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कारवाई. रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर चालकांना आरटीओचा इशारा. पहिल्यांदा मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची नोटीस, नंतर लायसन्स होणार निलंबित. बीडमध्ये बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज. सीझरनंतर पोटात राहिले हातमोजे आणि कागदी रुमाल. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांमध्ये बकऱ्या आणण्यास मनाई. बकऱ्या आणल्यास 25,000 रुपयांचा दंड. मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत ठराव मंजूर. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर. 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. बुद्धिबळातील युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आणि विदित गुजराथी, ॲथलेटिक्समधील तेजस्विन शंकरसह अनेक दिग्गजांचा गौरव. Thank you.